तर शेवटी जे परतवाडा अचलपूर शहरामध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले होते काही मुलींचे, त्या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर, ज्याचा फोटो आता तुम्ही बघत आहात, त्याला गुन्हे शाखा परतवाडा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल मध्यरात्री अटक केलेली आहे आणि आज दिनांक 14 एप्रिल रोजी त्याला अचलपूर न्यायालयात हजर करण्यात आला होता। तर न्यायालयाने त्याला 21 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। पुन्हा आज परतवाडा पोलीस स्टेशन येथे आमदार प्रवीण तायडे आणि त्यांच्यासोबत सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सहयोगी आज परतवाडा पोलीस स्टेशन येथे ठाणेदार सुरेश मस्के यांच्यासोबत चर्चा केली आणि या प्रकाराला गंभीरतेने घेऊन हा प्रकार इथं न थांबवता प्रत्येक कॅफे, कोणती रूम आहे, कोणतं हॉटेल आहे आणि जे काही अतिक्रमण आहे या विषयावर चर्चा करण्यात आली आणि याच्यावर कडक अशी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर सध्या स्थितीत तो जो आरोपी आहे मोहम्मद अयान, याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचे मानव सारख्याने असे 500 रुपयात रूम देणे अवैधरित्या ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे। त्याच्यानंतर जे कॅफे आहे तिथं 200 रुपये 300 रुपये प्रति तासाप्रमाणे एक वेगळं कंपार्टमेंट आहे, कंपार्टमेंट तोडा, त्याच्यावर धाडी टाका। तीन कॅफे आहेत, एक सुंदराबाईच्या मागे आहे, तपासामध्ये आपण आता बघतो एक्झॅक्ट वापरलेले ते नगरपालिकेला। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, अजून एक अतिक्रमण तोडण्यासाठी तुम्हाला पत्र आले, त्याच्यावरती लवकर कारवाई करा। अनायचे बॅकफुटर या सगळ्या गोष्टी फ्रंटफुटर याच्या तिथं बॅकफुटर लगेच त्याच्यावर कारवाई करा। मी तुम्हाला हेही सांगू शकतो तो एक प्रभात भागच आहे। दुसरी गोष्ट, जे हॉटेल्स विदाउट आधार कार्डाच्या आधार कार्ड रूम देतात अशा हॉटेलवर धाडी टाका आणि आताच टाकू नका वेळ आली म्हणून। निरंतर या गोष्टी निरंतर महिन्याच्या महिन्यातून स्ट्रिक्ट करा चांगलं। काय जेव्हा ऑलआउट ऑपरेशन असतं तेव्हा आपण नेहमी चेक करतो त्यामध्ये। त्याच्यानंतर आणखी काळजी घेऊ। आमदार प्रवीण तायडेंनी स्ट्रॉंग भूमिका घेतल्यानंतर साधारणतः 3 दिवस पोलिसांजवळ हे प्रकरण माहीत असताना आणि व्हिडिओ व्हायरल झाले असताना आपण गुन्हा नोंदवला दाखल। आता त्याला PCR मिळालेला आहे 21 तारखेपर्यंतचा आणि पुढील तपास सुरू आहे। संदिग्ध कोणी अजून आमचं म्हणणं असं आहे की माझ्यासोबत प्रदेश प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी आहे आणि इतर पदाधिकारी, तर आमचं असं म्हणणं आहे की यात मोठी साखळी आहे ही आणि या साखळीचा तपास आपण फार गतिमान पद्धतीनं केला तर बरं राहील, कारण याच्यात मोठं षडयंत्र असं दिसून येते। त्याच्यामुळं आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकारसुद्धा आहे असं सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्याच्यामुळं ते पुढील तपास आता करत आहे। मुली किती आहे त्याच्यामध्ये आकडा अंदाज? आता सध्याच्या परिस्थितीत 7 मुली ते सांगतायत पोलीस, त्यापैकी 1 अचलपूर, 1 नागपूर, 3 अमरावती आणि 2 परतवाडा, अशा 7 मुली आढळलेल्या आहेत। त्यांचे नाव गुप्त जरी असले तरी मी सर्व लोकांना आवाहन करतो, नागरिकांना, की जो नवीन पोक्सो कायद्यानुसार गुप्त पद्धतीनं नाव ठेवल्या जाते, त्याच्यामुळं घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही। नाव हे अतिशय गुप्त पद्धतीनं, म्हणजे न्यायालय असो, पोलीस असो, आम जनता असो, पेपर मीडिया जे त्याच्यापासून अतिशय अलिप्त ठेवण्यात येते। त्याच्यामुळं घाबरण्याचं काहीही एक कारण नाही। तक्रारकर्त्यांनी, पीडित लोकांनी, पीडित घरच्या लोकांनी, सर्वांनी आपल्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून, पोलीस स्टेशनशी संपर्क साधून, मी 24 तास या प्रकरणाची म्हणजे सेवेसाठी आहे। हे सगळ्याच प्रकरणाची सेवेसाठी जरी असलो तरी या प्रकरणात विशेष करून 24 तास सेवेसाठी असल्यामुळं संपर्क साधावा आणि आपलं नाव नोंदवून गुप्त पद्धतीनं। पण ज्या आरोपीला अटक केली तो MIMचा कार्यकर्ता असल्याचं पण आरोप होता, ते पण निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे की तो आरोपी MIMचा आहे, त्याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी कुठे कुठे मुलींना नेलेला आहे, कोणाकोणाच्या रूमवर नेलेला आहे, कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये बिना आधार कार्डाचं किंवा ओळखपत्राचं तिथे नेलेलं आहे, कोणते कॉफी शॉप आहेत की जिथे 200-300 रुपये तासाने इथे हे केल्या जाते, तर त्याचासुद्धा पूर्ण छडा लावावा आणि
याच्यात अजून कोण कोण सामील आहेत, अजून आमचं म्हणणं आहे की 12 ते 15 लोक याच्यात सामील असू शकतात. त्यामुळं त्यांचा सुद्धा तपास, त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा सुद्धा तपास करण्यात येईल. ज्या पीडित